नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे एकदंत स्पर्धा परीक्षा अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपण मानसशास्त्राचे 3-4 लेक्चर घेतले होते. त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचे प्रश्न घेतले होते आपण, आणि तसेच आपण चौथी आणि सातवीच्या इतिहासावर प्रश्न घेतलेले आहेत, की जे की टीईटीला 3 ते 4 क्वेश्चन हे शिवाजी महाराजांच्या इतिहासावर येतात. त्यासाठी मी हे प्रश्न घेतलेले आहेत. तर चला, त्यासाठी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला बघूया प्रश्न पहिला. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हते तर साऱ्या राष्ट्राचे होते. त्यांचे आपल्या देशावर फार प्रेम होते आणि ते मानवी सद्गुणांचे साक्षात प्रतीक होते, असे कोणी म्हटले आहे? म्हणजे शिवाजी महाराजाबद्दल हे गौरवोद्गार आहेत, ते कोणाचे आहेत? सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू, रवींद्रनाथ टागोर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हते तर ते साऱ्या राष्ट्राचे होते. त्यांचे आपल्या देशावर फार प्रेम होते आणि ते मानवी सद्गुणांचे साक्षात प्रतीक होते, असे गौरवोद्गार काढले होते. पुढील प्रश्न. शिवरायांच्या काळात बारगीर हे संबोधन पद कोणत्या सैन्य दलाशी संबंधित होते? शिवरायांच्या काळात जे बारगीर पद होते ते कोणत्या सैन्य दलाशी संबंधित होते? हेर खाते, घोडदळ, पायदळ आणि आरमार दल. तर कोणत्या दलाशी संबंधित होते ते बारगीर हे पद? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे घोडदळाशी हे बारगीर हे पद संबंधित होते. पुढील प्रश्न. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायदळात खालीलपैकी कोणाकोणाचा समावेश होता? म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे पायदळ होतं, त्यात कोणाकोणाचा समावेश होता? हवालदार, जुमलेदार, अधिकारी, वरील सर्व. तर कोणाचा समावेश होता? या तिघांचाही समावेश होता, हवालदार, जुमलेदार आणि अधिकारी. पुढील प्रश्न. घोडदलातील सर्वोच्च अधिकाऱ्यास काय म्हणत असत? घोडदलातील सर्वोच्च अधिकाऱ्यास काय म्हणत असत? जुमलेदार, सरनौबत, सरनाईक, हवालदार. तर या काय म्हणत असत? सरनाईक म्हणत असत. घोडदलातील सर्वोच्च अधिकाऱ्यास सरनाईक असे म्हणत असत. पुढील प्रश्न. छत्रपती शिवरायांनी त्यांच्या अष्टप्रधान मंडळातील प्रधानांना त्यांच्या कामाचा मोबदला कोणत्या स्वरूपात दिला? छत्रपती शिवरायांचं जे अष्टप्रधान मंडळ होतं तर त्यांनी जे ते काम करत होते त्यांना कामाच्या बदल्यात काय मोबदला देत होते? इनामे, जहागिरी, वतने, रोख पगार. तर त्यांना काय दिले जात असे? रोख पगार दिले जात असे. पुढील प्रश्न. शिवाजी महाराजांनी कान्होजी जेधेंना त्यांनी औषधोपचारात कोणतीही हयगय करू नये असे सांगितले, हे टिंबटिंब या गुणांचे उदाहरण आहे. म्हणजे शिवाजी महाराजांनी कान्होजी जेधेंना त्यांनी औषधोपचारात कोणतीही हयगय करू नये असे सांगितले, ते कोणत्या गुणाचे उदाहरण आहे? सहिष्णु धोरण, स्वातंत्र्याची प्रेरणा, रयतेची काळजी, संघटन चातुर्य. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे संघटन चातुर्य. पुढील प्रश्न. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी श्री राजा शिवछत्रपती ही अक्षरे कोरलेली कोणती नाणी पाडण्यात आली? तांब्याची शिवराई, सोन्याची मोहर, सोन्याची शिवराई, तांब्याची मोहर. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होता त्यावेळी श्री राजा शिवछत्रपती ही अक्षरे कोरलेली कोणती नाणी पाडण्यात आली होती? सोन्याची, तांब्याची. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तांब्याची शिवराई ही नाणी पाडण्यात आली होती. पुढील प्रश्न. शिवराय आपल्या सेवकाच्या सहकार्याची पित्यासारखी काळजी घेत असत या वाक्याशी संबंधित स्पष्टीकरण देताना
विद्यार्थ्यांना शिक्षक कोणाचा दाखला देणार नाहीत? शिवराय आपल्या सेवकाची किंवा सहकार्याची पित्यासारखी काळजी घेत असत या वाक्याशी संबंधित स्पष्टीकरण देताना विद्यार्थ्यांना शिक्षक कोणाचा दाखला देणार नाहीत? बाजी घोरपडे, प्रतापराव गुजर, कान्होजी जेधे, मदारी मेहतर. तर कोणाची देणार नाहीत? बाजी घोरपडे यांची उदाहरण दाखला देणार नाहीत. झुंजार माची, बुधला माची ह्या कोणत्या गडावरील माच्या आहेत? झुंजार माची आणि बुधला माची या कोणत्या गडावरील माच्या आहेत? रायगड, तोरणा, राजगड, प्रतापगड. तर कोणत्या गडावरली आहेत? तोरणा गडावरील झुंजार माची आणि बुधला माची या आहेत. तोरणा किल्ला पुण्याच्या कोणत्या दिशेस आहे? मित्रांनो प्रश्न विचारतात असे, तोरणा किल्ला पुण्याच्या कोणत्या दिशेस आहे? आग्नेय, वायव्य, नैऋत्य, ईशान्य. तर तोरणा हा किल्ला पुण्याच्या नैऋत्य दिशेस आहे. आग्र्याहून येताना संभाजीराजांना टिंबटिंब या ठिकाणी सुरक्षित ठेवण्यात आले होते. संभाजी महाराज आग्र्याहून येताना त्यांना कोणत्या ठिकाणी सुरक्षित ठेवण्यात आले होते? दिल्ली, मथुरा, झाशी, सुरत. तर कोणत्या ठिकाणी ठेवण्यात आले होते? संभाजीराजांना मथुरा या ठिकाणी ठेवण्यात आले होते. पुढील प्रश्न, कोणत्या मोहिमेवरून परतत असताना शिवाजी महाराज यांना त्यांचे वडील शहाजी महाराज यांचे निधन झाल्याची बातमी समजली? म्हणजे कोणती मोहीम फत्ते करून येताना शिवाजी महाराजांना त्यांचे वडिलांचे निधन झाले ही बातमी समजली? सुरतच्या, दिल्लीच्या, बऱ्हाणपूरच्या, कर्नाटकच्या. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सुरतेच्या मोहिमेवरून परतत असताना शिवाजी महाराज यांना त्यांचे वडील शहाजी महाराज यांचे निधन झाल्याची बातमी समजली. पुढील प्रश्न, टिंबटिंब सालापासून 19 फेब्रुवारी या तारखेला सरकारी शिवजयंती साजरी होते. शिवजयंती 2 तारखेला साजरी होते. त्यापैकी 19 फेब्रुवारी ही तारीख सरकारी शिवजयंती साजरी होते या तारखेला. तर केव्हापासून 19 फेब्रुवारी या दिवशी सरकारी शिवजयंती साजरी केली जाते? 2005, 1947, 2001, 1991. तर केव्हापासून? 2001 पासून. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 3. जिंजीचा किल्ला सध्या कोणत्या राज्यात आहे? मित्रांनो प्रश्न येतात असे, जिंजीचा किल्ला सध्या कोणत्या राज्यात आहे? कर्नाटक, तमिळनाडू, गोवा, गुजरात. तर जिंजीचा किल्ला कोणत्या राज्यात आहे? तमिळनाडू या राज्यामध्ये जिंजीचा किल्ला आहे. राजाराम महाराजांनी खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर आपली राजधानी स्थापन केली? राजाराम महाराजांनी खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर आपली राजधानी स्थापन केली? प्रतापगड, जिंजी, विशाळगड, तोरणा. तर कोणत्या ठिकाणी? जिंजी या ठिकाणी राजाराम महाराजांनी आपली राजधानी स्थापन केली होती. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 2. खालीलपैकी कोण अष्टप्रधान मंडळात न्यायाधीश होते? मित्रांनो हे अष्टप्रधान मंडळ जे शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ होतं ते खूप महत्वाचं आहे. जोड्या लावामध्ये विचारू शकतात. त्यासाठी तुम्ही तो अष्टप्रधान मंडळ आणि त्यांचे पद हे एकदा वाचून जा, म्हणजे तुम्हाला जोड्या लावामध्ये किंवा प्रश्नामध्ये विसरणार नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे न्यायाधीश कोण होतं अष्टप्रधान मंडळामध्ये? निराजीराव हे अष्टप्रधान मंडळात न्यायाधीश होते. तर मित्रांनो ते अष्टप्रधान मंडळामधील कोण कोण काय काय होतं ते एकदा लिहून घ्या. मोरोपंत,
त्र्यंबक पिंगळे हे कोण होते? प्रधान होते, प्रधान. आणि त्यांचे काम काय होते? राज्यकारभार चालवणे. राज्यकारभार चालवणे. मोरोपंत त्र्यंबक हे कोण होते? प्रधान होते आणि त्यांचं काम काय होतं? प्रधानाचं राज्यकारभार चालवणे. दुसरे कोण होते? रामचंद्र निळकंठ मुजुमदार. निळकंठ मुजुमदार हे कोण होते? हे अमात्य होते, अमात्य यांचं काम काय होतं? राज्याचा जमा खर्च पाहणे. राज्याचा जमा खर्च पाहणे म्हणजेच कोण? सध्याचे अर्थमंत्री. अर्थमंत्री पाहतात ना जमा खर्च राज्याचा. दुसरे होते हंबीरराव मोहिते. हंबीरराव मोहिते कोण होते? सेनापती होते. जे की सैन्य दलाचे नेतृत्व करत असत. दुसरे होते मोरेश्वर पंडितराव हे कोण होते? पंडित होते. पंडितराव आलं की पंडित लक्षात ठेवायचं आणि जे की विधी कार्यक्रम वगैरे ते पाहायचे. निराजीराव आताच बघितले आपण. निराजीराव कोण होते? न्यायाधीश होते निराजीराव. त्याच्यानंतर अण्णाजी दत्तो कोण होते? सचिव होते. सचिवांचं काम काय होतं? सरकारी आज्ञापत्रे पाठवणे. म्हणजे जे काही पत्रांचा व्यवहार व्हायचा ते कोण पाहायचं? अण्णाजी दत्तो. त्यांनाच काय म्हणायचं? सचिव म्हणायचं. दुसरे कोण होते? दत्ताजी त्र्यंबक वाकनीस हे कोण होते? हे मंत्री होते. वाकनीस म्हणलं की फडणवीस मंत्री. लक्षात ठेवा, वाकनीस म्हणजे फडणवीस कोण आहेत? मंत्री आहेत. लक्षात ठेवण्यासाठी त्यांच्याकडे काय होतं? पत्रव्यवहार. जो राज्याचा पत्रव्यवहार असेल तो कोण पाहत असे? दत्तोजी त्र्यंबक वाकनीस. लक्षात ठेवा मित्रांनो. लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही वाकनीस म्हणजे फडणवीस आणि फडणवीस कोण आहेत? मंत्री आहेत आणि ते काय करतात? पत्रव्यवहार करतात. दुसरे रामचंद्र त्र्यंबक डबीर हे काय करत? यांचं काय होतं? हे का सुमंत म्हणून होते. सुमंत आणि सुमंतांचं काम काय होतं? परराज्याशी संबंध म्हणजे परराष्ट्र मंत्री. लक्षात ठेवा. कोण? डबीर हे सुमंत होते आणि त्यांचं काम काय होतं? परराज्याशी संबंध होते. हे 8 अष्टप्रधान मंडळ होते आणि त्याचे पद आणि त्याचे काम हे लक्षात ठेवा तुम्ही, किंवा वाचून जा, किंवा मी जे लिहिलेलं आहे ते तुम्ही एकदा व्हिडिओ पॉज करून पहा. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. शिवाजी महाराजांचा सरसेनापती कोण होता? आपण आताच पाहिलेलं आहे. शिवाजी महाराजांचा सेनापती कोण होता? हंबीरराव मोहिते. शिवाजी महाराजांनी मालवण जवळ कुर्टे या बेटावर कोणता जलदुर्ग बांधला? शिवाजी महाराजांनी मालवण जवळ कुर्टे या बेटावर कोणता जलदुर्ग बांधला? सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग, जिंजी, विजयदुर्ग. जिंजी तर येणार नाही. जिंजी कुठे आहे? तमिळनाडूमध्ये. आणि कुर्टे बेट कुठे आहे? हे काय? सुवर्णदुर्ग. जिंजी तर येणार नाही. जिंजी कुठे आहे? तमिळनाडूमध्ये. आणि कुर्टे बेट कुठे आहे? सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग, जिंजी, विजयदुर्ग. जिंजी तर येणार नाही. जिंजी कुठे आहे? तमिळनाडूमध्ये. आणि कुर्टे बेट कुठे आहे?
कुर्टे बेट सिंधुदुर्ग. कुठं? सिंधुदुर्ग. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय होईल? सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग किल्ला कोणत्या बेटावर आहे? कुर्टे या बेटावर आहे. शिवाजी महाराजांच्या आरमारातील खालीलपैकी कोणता एक जहाजाचा प्रकार नव्हता? शिवाजी महाराजांच्या आरमारातील खालीलपैकी कोणता एक जहाजाचा प्रकार नव्हता? म्हणजे 3 जहाजाचे प्रकार आहेत आणि एक जहाजाचा प्रकार नाहीये. तो कोणता नाहीये? तर पवन हा नाहीये, गुराब आहे, मचवा आहे, गलबत आहे. म्हणजे 3 आहेत आणि पवन हा जहाजाचा प्रकार नाही. गडावर राहणाऱ्या लोकांना धान्याचा व वस्तूचा पुरवठा करणे हे काम कोणाचे होते? म्हणजे गडावर जे लोक राहत होते त्यांना धान्याचा आणि वस्तूचा पुरवठा कोण करत असत? त्याला काय म्हणत असत? किल्लेदार, सबनीस, हवालदार, कारखानीस. तर धान्याचा पुरवठा आणि वस्तूचा पुरवठा कोण करत असत? तर कारखानीस करत असत. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 4. खालीलपैकी कोणता किल्ला नव्याने बांधण्यात आला नाही? खालीलपैकी कोणता किल्ला नव्याने बांधण्यात आला नाही? राजगड, तोरणा, प्रतापगड, रायगड. तर तोरणा हा किल्ला नव्याने बांधण्यात आलेला नाही, म्हणजे हा किल्ला जुना आहे. शिवाजी महाराजांची शेवटची मोहीम कोणती होती? म्हणजे शिवाजी महाराजांच्या कार्यकाळातील शेवटची मोहीम कोणती होती? दिल्ली, सुरत, जंजिरा, कर्नाटक. तर शिवाजी महाराज यांची शेवटची मोहीम कोणती होती? जंजिरा. जंजिरा किल्ल्याची ही शेवटची मोहीम शिवाजी महाराजांची होती. चेन्नईच्या दक्षिणेस कोणता किल्ला आहे? मित्रांनो, खूप महत्त्वपूर्ण क्वेश्चन आहेत. तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा आणि आवडल्यास लाईक करा. आणि रायगड, जिंजी, प्रतापगड, तोरणा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे चेन्नईच्या दक्षिणेस जिंजी हा किल्ला आहे. पुढील प्रश्न, शिवाजी महाराजांनी आपली स्वतंत्र नाणी कधी पाडली? इसवी सन कधी शिवाजी महाराजांनी स्वतंत्र नाणी पाडली? स्वतःची नाणी शिवाजी महाराजांनी कधी पाडली? 1674, 1675, 1775, 1716. तर केव्हा? 1674 मध्ये शिवाजी महाराज यांनी स्वतंत्र नाणी पाडली. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी रायगडावर किती माणसे जमली होती? शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होता तेव्हा रायगडावर किती माणसे जमली होती? 75,000, 50,000, 1,25,000. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 50,000. म्हणजे विचार करा मित्रांनो, शिवाजी महाराज यांचा किती आदर करत असेल लोक. पुढील प्रश्न, शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ कोणता होता? शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ कोणता होता? मध्ययुगीन, आधुनिक, पाषाण, अर्वाचीन. शिवाजी महाराज कोणत्या काळात होऊन गेले? मध्ययुगीन काळात. त्यांचे समकालीन कोण होते? रामदास स्वामी. हा पण प्रश्न आलता मित्रांनो 2017 TET मध्ये की खालीलपैकी कोणती व्यक्ती शिवाजी महाराज यांची समकालीन व्यक्ती होती? तर कोण होते? रामदास स्वामी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय? मध्ययुगीन काळात. तोरणा किल्ल्याला शिवरायांनी कोणते नाव दिले? तोरणा किल्ल्याला शिवरायांनी कोणते नाव दिले? प्रतापगड, राजगड, प्रचंडगड, शिवनेरी. तोरणा किल्ल्याला कोणते नाव दिले होते? प्रचंडगड. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 3. मोहरांनी भरलेल्या 4 घागरी कोणत्या किल्ल्यावर सापडल्या? मोहरांनी भरलेल्या 4 घागरी कोणत्या किल्ल्यावर सापडल्या होत्या? तोरणा, रायगड, विशाळगड, सिंहगड.
तर कुठे सापडल्या होत्या? तोरणा या किल्ल्यावर मोहरांनी भरलेल्या 4 घागरी सापडल्या होत्या. टिंबटिंब ही स्वराज्याची पहिली राजधानी होती. स्वराज्याची पहिली राजधानी कोणती? स्वराज्याची पहिली राजधानी कोणती? शिवनेरी, राजगड, प्रतापगड, तोरणा. तर स्वराज्याची पहिली राजधानी कोणती होती? राजगड. रायरी हे कोणत्या किल्ल्याचे जुने नाव आहे? रायरी हे कोणत्या किल्ल्याचे जुने नाव आहे? शिवनेरी, राजगड, रायगड, सिंहगड. कोणत्या किल्ल्याचे आहे? म्हटलं की रायगड लक्षात ठेवायचं. रायगड, राय, रायगड, रायरी. रायगडचे जुने नाव काय होते? रायरी. तर मित्रांनो, हे खूप महत्त्वाचे प्रश्न मी काढले होते. चौथीचा इतिहास आणि 7वीच्या इतिहासावर आधारित हे प्रश्न होते. आणि TET साठी या 4 ते 5 क्वेश्चन याच्यावर विचारतात शिवाजी महाराजांच्या इतिहासावर. तर तुम्ही हे एकदा पाठ करून जा आणि आवडल्यास आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.